नमस्कार. महाराष्ट्रातले हजारो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतायत. खरीप 2025च्या पीक विम्याचे पैसे नक्की अडकले कुठे आहेत? सरकार म्हणते की एक टेक्निकल अडचण आहे, पण खरंच हे कारण इतकं सोपं आहे का? चला जरा खोलात जाऊन बघूया. हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक शेतकरी विचारतोय. आणि या प्रश्नाचं उत्तर खरं तर एका ठिकाणी नाहीये, ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं आहे. तर सगळ्यात आधी बघूया की सरकार अधिकृतपणे काय सांगते. चला तर मग सर्वात आधी पाहूया की या प्रचंड विलंबामागे राज्य सरकारने दिलेलं ऑफिशियल कारण नेमकं काय आहे. बघा, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी स्वतः यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात की ही रक्कम डिसेंबर-जानेवारीमध्ये मिळणं अपेक्षित होतं, पण केंद्र सरकारच्या PMBY पोर्टलवर काही तांत्रिक अडचणी आहेत आणि त्यामुळेच वितरणाला उशीर होतोय. म्हणजे दोष थेट केंद्राच्या पोर्टलला दिला जातोय. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ काय होतो की पैशांची काही अडचण नाहीये. केंद्राचे पैसे, राज्याचे पैसे आणि शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता सगळं काही जमा आहे. अडचण आहे फक्त त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची, त्या पोर्टलची, ज्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे अडकून पडले आहेत. पण थांबा, हे जे टेक्निकल प्रॉब्लेमचं कारण आहे ना, ते वाटतं तितकं साधं आणि सरळ नाहीये. कारण जेव्हा आपण दुसऱ्या राज्याकडे बघतो तेव्हा गोष्टच पूर्णपणे वेगळी दिसते. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की खरंच फक्त पोर्टलमध्येच अडचण आहे की या पडद्यामध्ये अजून काहीतरी वेगळंच शिस्तय. आता हा फरक बघा. इकडे आपल्या महाराष्ट्रात पोर्टलच्या समस्येमुळे पैसे अडकलेत असं सांगितलं जातंय, आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशने अगदी त्याच केंद्रीय योजनेचा वापर करून लाखो शेतकऱ्यांना पैसे वाटून पण टाकलेत, तेही एका क्लिकवर. मग आता सांगा, महाराष्ट्रासाठी दिलेल्या तांत्रिक बिघाडाच्या कारणावर शंका येणारच ना? मग जर फक्त पोर्टलची अडचण नाहीये तर नक्की काय घोळ आहे? असं दिसतंय की हे एक जबाबदारी ढकलण्याचं चक्र आहे. प्रत्येक जण फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवतोय. हे चक्र कसं चालतंय बघा. पहिली पायरी, राज्य सरकार म्हणतंय केंद्र सरकारचं पोर्टल खराब आहे. दुसरी पायरी, केंद्र सरकार म्हणतंय की राज्याच्या पातळीवर अंमलबजावणीत आणि प्लॅटफॉर्म जोडण्यात गडबड आहे. आणि तिसरी पायरी, दोन्ही जण मिळून तांत्रिक अडचणी नावाच्या एका अस्पष्ट गोष्टीवर सगळं खापर फोडतात. आणि या सगळ्यात भरडला कोण जातोय? शेतकरी. त्याला ना उत्तर मिळतंय ना पैसे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या खेळात फक्त राज्य आणि केंद्र सरकार नाहीये. एक तिसरा महत्वाचा खेळाडू आहे ज्याचा अधिकृतपणे कुठेच उल्लेख होत नाहीये, आणि तो म्हणजे विमा कंपन्या. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जो काही उशीर होतोय तो फक्त सरकारी पोर्टलमुळे नाहीये. बराचसा उशीर हा थेट विमा कंपन्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत कामामुळे होतोय. हे बघा, विमा कंपन्यांच्या पातळीवर अजून किती कामं पडून आहेत. प्रत्येक शेतकऱ्याची पॉलिसी तपासणं, कुणाला किती पैसे द्यायचे त्या रकमेचा हिशोब करणं आणि लाखो शेतकऱ्यांच्या क्लेमचा डेटा प्रोसेस करणं, ही सगळी कामं अजूनही सुरूच आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारी कारणांसोबतच या कंपन्या स्वतःसुद्धा या विलंबाला तितक्याच जबाबदार आहेत. आणि मग ही एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का, की एकीकडे सरकारी पोर्टलवर तर भरपूर चर्चा होतीये, पण विमा कंपन्यांमुळे जो उशीर होतोय त्याबद्दल कोणीच काही का बोलत नाहीये? त्यांना जबाबदार का धरलं जात नाहीये? ठीक आहे, तर मग आता या सगळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत जे शेतकरी महिना महिना आपल्या हक्काच्या पैशाची वाट बघतायत, त्यांच्यासाठी पुढे काय? एकच आशेचा किरण दिसतोय, तो म्हणजे सध्या सुरू असलेलं विधानसभा अधिवेशन. सगळ्यांना अशी आशा आहे की या अधिवेशनात तरी हा मुद्दा जोरकसपणे उचलला जाईल आणि सरकारवर यावर तोडगा काढण्यासाठी एक प्रकारचा दबाव येईल. आणि शेवटी हाच एक प्रश्न मागे उरतो की ही खरंच फक्त एक साधी तांत्रिक अडचण आहे, की या मागे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि विमा कंपन्या या सगळ्यांच्याच पातळीवर जबाबदारी टाळण्याचा एक गंभीर प्रकार दडलाय. कारण काही असो, या सगळ्याचा भार मात्र एकटा शेतकरीच उचलतोय. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.